संत परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे संत कवी महिपती महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असून गेल्या 4 दिवसात 9 ते 10 लाख भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे, तर 700हून अधिक पायी दिंड्या देखील दाखल झाल्या आहेत। ताहराबाद हे संत कवी महिपती महाराज यांच्या वास्तव्यामुळे आणि समाधी स्थळामुळे विशेष धार्मिक महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी हे श्रद्धेचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे। संत कवी महिपती महाराजांनी आपल्या लेखणीतून अनेक संतांचे चरित्र सामान्यांपर्यंत पोहोचवले। 284हून अधिक साहित्य त्यांनी लिहिले। भक्त विजय आणि संत लीलामृत या ग्रंथांमधून महाराष्ट्रासह देशभरातील संतांच्या भक्ती परंपरेचे काव्यमय वर्णन त्यांनी केले। कामिका एकादशीला पंढरपूरहून पांडुरंग महिपती महाराज यांच्या भेटीला येतात अशी आख्यायिका सांगितली जाते। त्यामुळे एकादशी ते अमावस्या या कालावधीत वारकरी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत असल्यास पाहायला मिळते। महिपती महाराज यांच्या साहित्यामुळे संत चरित्र लेखनाच्या परंपरेला मोठी दिशा मिळाली। महिपती महाराजांचे ताहराबाद येथील जुने निवासस्थान आजही अस्तित्वात असून याच ठिकाणी विठ्ठल मंदिर आहे। परिसरात त्यांचे समाधीस्थळ अर्थात वृंदावन असून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी येत आहेत। ह्या ताहराबाद पांडुरंग उत्सवामध्ये साधारणतः 600-700 दिंड्या येतात। तर सर्व दिंड्यांची सोय हे ताहराबादचे ग्रामस्थ करतात। प्रत्येकाच्या घरी 2-2, 3-3 दिंड्या 4-4 दिवस 3-3 दिवस असतात। या माऊलीतल्या ताहराबादच्या 4 दिवस सलग रात्रंदिवस त्यांचा स्वयंपाक, त्यांचं पार कपडे धुणं, सर्व सेवा ते ही ताहराबादची मंडळी करत असती। पूर्वी ह्या गावात पाण्याचं दुर्भिक्ष होतं, नंतर 19 गाव पाणी पुरवठा झाल्यामुळं पाण्याची व्यवस्था झाली। पण ह्या वर्षीचा चमत्कार मी सांगतोय, पाऊस झाला आहे पण तो इतका झाला नाही की पाणी जमिनीतून विहिरीत उतरलं आहे। पण आज ताहराबादमध्ये अशी परिस्थिती आहे का प्रत्येक विहीर भरून आलेली आहे पाणीनी। महिपती महाराजांना माहिती आहे लोकांना पाण्याची अडचण आहे, तर प्रत्येक विहीर पाणीनी भरून आलेली। हा आजचा चमत्कार आहे। एवढं म्हणजे महिपती महाराजांकडे लोक काय येत आहेत की असं घडतंय, एवढंच मी सांगतो, बोलतो। धन्यवाद। NCERTच्या पुस्तकात पण समावेश, NCERTच्या पुस्तकात पण हो, चौथीच्या वर्गात, चौथीच्या वर्गामध्ये इथं याच्यात विषय येऊ राहिला ना आपलं पाड्यामध्ये सगळ्यांची। नाही, आता आमचं देवस्थान हे ब वर्गाच्या शेवटच्या स्टेजला आमचा प्रस्ताव आहे। कालच आत्ता आमच्या राहुरीच्या माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार प्राजक्तदादा तनपुरे या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कुठं काय अडचणी असतील त्या मला सांगा, मी तुमच्यासोबत त्या ठिकाणी स्वतः हजर राहून आपण ते मार्गी लावू, असा शब्द दादांनी आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। तसेच आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना पण विनंती करतो की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालून आमचं देवस्थान हे ब वर्गात जावं अशी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो। लवकरात लवकर आमच्या गावचं ब वर्गात गेल्यानंतर मोठा विकास या ठिकाणी आम्हाला करता येईल। तरीही आम्ही देवस्थान असन, ताहराबाद ग्रामपंचायत असन याचा वेळोवेळी पाठपुरावा या ठिकाणी केलेला आहे। श्री संत कवी महिपती महाराज संस्थान श्री क्षेत्र ताहराबाद या ठिकाणी गेल्या 300 वर्षांपासून श्री संत कवी महिपती महाराजांनी सुरू केलेला हा पांडुरंग उत्सव, आणि त्या पांडुरंग उत्सवामध्ये महिपती महाराजांना ज्यावेळेस थकले होते, पंढरीला जाता येत नव्हतं, पंढरीच्या पांडुरंगाला महिपती महाराजांनी विनंती केली की मला तुमच्याकडे येता येत नाही। त्यावेळेस देवाने महिपती महाराजांना सांगितलं, तुम्हाला जरी येता येत नसेल तर मी तुमच्यासाठी दरवर्षी तुमच्या ताहराबादला येईल। त्यामुळे आषाढ वद्य नवमी ते अमावस्येपर्यंत श्री क्षेत्र ताहराबाद या ठिकाणी महिपती महाराजांनी सुरू केलेला पांडुरंग उत्सव हा दरवर्षी साजरा होत असतो। या उत्सवामध्ये 5 दिवस म्हणजे एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, अमावस्येपर्यंत भव्य दिव्य उत्सव या ताहराबाद नगरीमध्ये होत असतात। आणि त्यामध्ये मग एकादशीच्या दिवशी भरपूर भाविक मंडळी येतात, त्रयोदशीच्या दिवशी काला होतो आणि अमावस्येच्या दिवशी देव जातात। त्या दिवशी पाऊलघडीचा कार्यक्रम असतो। त्यानिमित्ताने संपूर्ण राहुरी तालुकाच नव्हे तर अहिल्यानगर जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून संत कवी महिपती महाराजांच्या दर्शनाकरता जवळजवळ यावर्षी 500 ते 550 दिंड्या महिपती महाराजांच्या दर्शनाकरता आलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर जवळजवळ 8 ते 9 लाख भाविक महिपती महाराजांचं दर्शन घेत आहेत। त्यामुळे महिपती महाराज संस्थांवरती परवापासून फार गर्दी महिपती महाराजांच्या दर्शनाकरता होत आहे। त्यानिमित्ताने महिपती महाराज संस्थानचे अध्यक्ष असतील, सर्व विश्वस्त मंडळी असतील, सर्व भाविक भक्तांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज आहेत। हा संत कवी महिपती महाराजांचा ताहराबाद गावामध्ये गोपालखाल्याचा उत्सव। गोपालखाल्याचं महत्त्व, महिपती महाराज पायी दिंडी सोहळा घेऊन पंढरपूरला जात असताना बारागाव नांदूर या ठिकाणी
आश्वावरून पडले आणि त्यांनी पांडुरंगाला वारकऱ्यांजवळ अपराध स्तोत्र दिलं. ते अपराध स्तोत्र वारकऱ्यांनी पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाजवळ वाचन करून दाखवलं. भगवान परमात्म्यानं दृष्टांत दिला, काळजी करू नका, ही शुद्ध आषाढी एकादशी झाल्यानंतर वद्य एकादशीला मी ताहराबादला महिपती महाराजांना भेट देण्यासाठी येईल. तेव्हापासून भगवान परमात्मा या ठिकाणी ताहराबाद गावामध्ये ताहराबाद क्षेत्रामध्ये येतात. या ठिकाणी आपली जी परतीची दिंडी असते ती परतीची दिंडी पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी जाते आणि पांडुरंगाला ताहराबादला घेऊन येत असते. या ठिकाणी भगवान परमात्मा थांबल्यानंतर अमावस्येच्या दिवशी पाऊलगडीचा कार्यक्रम असतो. तो पाऊलगडीचा कार्यक्रम म्हणजे त्या ठिकाणी भगवंताच्या पावलाच्या खुणा उमटतात आणि भगवान परमात्मा परत पंढरपूरला जातात, अशी या ठिकाणची ख्याती आहे. आणि साधारण 10 लाख भाविक 10 लाख वारकरी या ठिकाणी दर्शनाला येऊन जातात. हे करत असताना या ठिकाणी महिपती महाराज देवस्थानचं 1984 साली ट्रस्ट स्थापन झालं आणि या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कैलासवासी रावसाहेब पाटील साबळे हे होते. त्यांनी या ठिकाणी एक एक असं विकास कामं सुरुवात केली. देवस्थानचं या ठिकाणी हायस्कूल झालं, देवस्थानचं भक्तनिवास झालं.